देखिए जानबूझ के मत करो। हमारा सबने एक फोटो लिया और वो सर बढ़ेगा फोटो फोटो ओके बॉस। आपणा सगळ्यांना माहीतच आहे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो आणि आता शासनाचाच प्रोटोकॉल आहे की संविधान दिवस हा प्रत्येक कार्यालयामध्ये साजरा करण्यात यावा। त्यामुळे आपण आज कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे संविधान दिवस आपण साजरा करत आहोत आणि तो साजरा करण्यासाठी आपण संविधानाच्या प्रस्तावनाचे वाचन करणार आहोत आणि आपले सन्माननीय कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय महासचिव श्री देवानंद वानखेडे सर आणि अनिल पांडे सर सहसचिव महाराष्ट्र राज्य अतिरिक्त महासचिव अनिल पांडे सर यांच्या दोघांच्या हाताने आपण हा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत। मी देवानंद वानखेडे सर आणि पांडे सरांना अशी विनंती करतो की आजच्या संविधान दिन कार्यक्रमाची सुरुवात आपल्या हातून करावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस वानखेडे सर आणि पांडे सर हे दोघेही पुष्पहार अर्पण करून नंतर संविधानाच्या प्रतला एक पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। हार टाकतो भाऊ आपण हो टाकतो सगळीकडे टाकतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा। यानंतर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विलास भाऊ जगताप यांना अशी विनंती करतो की त्यांनी भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्या प्रास्ताविकेला सुद्धा पुष्पहार अर्पण करावा। तर मी तर संविधानाला हार अर्पण करतो, परंतु मी माझे सगळे सहकारी आपले संघटनेचे अध्यक्ष सागर बागोल, संदीप आणि योगेश गंगावणे आणि रवी भालेराव यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन माझ्या सोबतच या प्रतिमेला अर्पण करावे। या योगेश काय ये ना योगेश ये। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा। अरे मराठवाड्याचे अध्यक्ष सुबोध सावळे साहेब आलेले आहे, तर त्यांनाही विनंती करतो की त्यांनी
आता मी डॉक्टर अनिल पांडे सर यांना अशी विनंती करतो विनंती करतो की आपण बोलण्या अगोदर आपण प्रस्तावनाचे प्रस्ताविकाची वाचन करूया. पांडे सर वाचन करतील, त्यांच्या पाठोपाठ आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिन चिराई हो, संविधान दिन चिराई हो. एक साथ सावधान में खड़े हो गए. सावधान. आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक राज्यघटना दिली आणि या घटनेनुसार या भारत देशाचा कारभार सुरळीत चालू आहे. आणि म्हणून या देशातले तमाम उपेक्षित आणि सर्व प्रस्थापित शासन प्रशासन या सर्वांना सुरक्षितता या संविधानाने बहाल केलेली आहे. त्याचं मी वाचन करतो आणि आपण सुद्धा मला त्याचा प्रतिसाद द्यावा ही विनंती. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याची आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकत्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. जय संविधान, जय भारत. जय संविधान, जय भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.